हाय सगळ्याला स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओ काढला नाही लवकर कारण का रात्री लाईटीच नव्हती आणि आता पण लाईट नाही ते बघा घरात, कारण का डांबावरची तार तुटली। काय ह्या दीपिकडचा सारखाच घोटाळा होतोय बघा। तार तुटल्यामुळं लाईटी नाही त्या बघा आणि लाईटच नव्हती रात्री, त्यामुळे रात्री लाईट पण नाही काहीच नाही काय नाही। मग चालू बघा माझं काम। आज तर चालू आहे बघा, ब्लाऊज शिवायला घेतलाय मी, कट करायला ब्लाऊज घेतलेला आहे। पप्पा सगळं दाखवतो बघा। तर ब्लाऊज कटिंग करून उद्याच्याला सण आहे ना त्या भाभींचा, त्यांना पाहिजे ब्लाऊज। त्यांनी टाकून पण जवळजवळ 15 दिवस होऊन गेलं, 15 ते 20 दिवस झालं बघा। मैत्रिणीनं टाकलाय, मग आता त्यांचा शिवून द्यायचा आहे। मग म्हणलं आता कट करून शिवावा। तर शिवा म्हणलं तर तुम्हाला मी त्या दिवशी म्हणलं नव्हतं वे सोनं ठेवलंय असं तसं। तर काय झाला विषय, पैसे गोळा केलं आमच्या मालकाने आणि सोनाराला दिलं, त्यांच्यापाशी ठेवलं होतं। पण सोनारानं अजून तर सोनंच दिलं नाही। मग काय त्यानं घोळ आणलाय काय कळना सोनाराचा, तर घाण केलंय म्हणून कळना आणि काहीच कळना बघा। पैसे तर लोकांचं 5 रुपये टक्क्यानं काढून आणलं होतं, अक्षरशः दिलं तर त्यांना, त्यांचा हिशोब क्लिअर केला आहे। पण आता आणायचंच बाकी राहिले, पण त्यांचं सोनंच ते म्हणते ते काय हे होणार, म्हणजे लॉकरमध्ये आहे का कुठं आहे ते म्हणते ते थांबाच म्हणते। तर मग नेमकं काय केलंय काय कळना बघा। तर आम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोनं आणून द्यायचं आहे। तर बघू आता काय होतंय काय नाही। आज अजून गेले तर बघा सांगोललाच, सोन्यासाठीच गेले तर सांगोलला। तर त्यांचं सोनं आणून दिलं का विषय मिटतोय बघा। तर आम्ही अडचण पडली होती म्हणूनच ठेवलं होतं सोनं, तर असं काही ठेवत नाही ना आता, इथून पुढं तर घेत बी नाही ठेवत बी नाही, कारण काय अडचण होती म्हणूनच ठेवलं होतं। तर वजो ते काय म्हणते ते आपल्याला झेपतंय तेवढंच करावं, बाकीचं काय अवसानात आहे तेवढंच करावं, नाही तर करू नये। तर ते बरोबर आहे बरं का, आपल्याला जेवढं होतंय तेवढंच करावं, नाहीतर कुठल्याही कामाच्या नादी लागू नये। कारण का त्याचा पश्चाताप करताना कुठली गोष्ट काय वाटत नाही, वाटतं की उलट होईल आपल्याला, हे होऊन जातं ते होऊन जातं, पण तेच खरं नसतंय काय ते मिळत म्हणजे त्यापर्यंत पोचायला पण हे होतं, पण परत लय अंगलट येतं माणसाच्या पैशाच्या लय अडचणी असते त्या, आणि एक अडचण नसते पैशाची। तर मग काय पण करून मग लोकांचं व्याज भरणं, हे भरणं ते भरणं, असं व्याजात करल तेवढं व्याजालाच जातं ना पैसे, मग असं होतंय बघा। मग म्हणून म्हणलं आता इथून पुढं सोनं ठेवायचं नाही त्यांचं कवा काय, आपल्याला जेवढाला आणून ते एकदाच ठेवलं तर सारखं नाही, फक्त एकदाच या कामामुळंच ठेवलं होतं। तर ते ॲडजस्ट इकडून तकडून केलं, पण झालं कसं तर ह्याने करून दिलं पैसे। पण ती आता ती पण सापडा ना काय झालंय काय, आज अजून सांगोलला गेले तर बघा। म्हणजे त्या घोळात एक 3-4 दिवस झालं त्याच राड्यातच आहे, त्याच राड्यात आहे ते, 4 ते 5 दिवस झालं पैसे गोळा करायचं, आणि पैसे गोळा करायला 1-2-3 दिवस गेलं, नंतर ते देऊन ते सोनारा ते घोळ लावलाय। आज अजून गेले तर बघा। मग ह्यांना म्हणलं काही पण करा पण ते आणून द्या पहिलं, म्हणलं नको आहे म्हणलं आपल्याला बिना कामाचं उगं। तर बघा आता इतकं डोकं हँग व्हायचं ओकत आलंय, ते टायमिंग आलंय की बसच, कारण का दुसरं काय सुचच नाही डोक्यात तिथं आपण एवढ्या ह्याच्यातनं अडचणीच्या काळातनं जर एवढं पैसे गोळा करून दिलं ना आपल्याला, वेळेवर जर ती वस्तू मिळत नसली तर मग त्याचा काय उपयोग आहे शेवटी। मग काय व्हायचं ते म्हणायचं म्हणे झालं ना। तर आज गेले तर बघू मिळालं तर त्यांचे सोनारानं दिलं तर बरंच झालं लवकरात लवकर, नाहीतर मग अजून उद्या म्हणतोय का काय म्हणतोय सोनार, पण ते काय कळणार। सोनार पण आहे तो पण पाहुणाच आहे, काय लांबचा नाही, पण त्यामुळे त्यांना पण काय जास्त बोलता येणार ना। तर बघू आता गेले तर बघा। आज अजून आणलं तर मी नक्कीच व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करेन। तर घेतलं होतं तर बघा चालू आहे आता, म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं बोला। आता सासऱ्यासने थोडंसं वाटतंय बरं, म्हणजे खातर नाहीतच काय, पण थोडंसं वाटतंय बरं, म्हणजे मुळ्याचा जरी त्यांना त्रास आहे वाटतं। आता पहिला कधी सांगितलं नव्हता, पण आत्ता सांगितलंय त्याने, तर बसताही येत नाही आत्ता असं म्हणत होतं। आणि मग दवाखान्यात चला म्हटलं तर नको म्हणते, तर मग बघूच तिथं घरी डॉक्टर बोलवायचा आहे त्यांना। आणि आता हे आल्याशिवाय तर काय नाही, सांगोलनं हे आलं का मग घरीच डॉक्टर बोलवून सलाईन लावून घ्यायच्या त्या। तर म्हटलं मग सांगावं तुमच्यासोबत
सोन्याची अशी गत झाली या. तर कुठली गोष्ट करताना विचार करूनच करावी ही तर मला अक्कल आली. आणि कारण का एक गोष्ट करायला 10 वेळा विचार करावा अगोदर, खरं म्हणलं तर माणसाने, तरच ते पुढं फायद्याचं ठरतं. नाही तर मग लय विचार डोक्यात येतात. तर असू द्या, झाला विषय झाला. तर बघा आता मी ब्लाऊज कटिंग करायला लागले मैत्रिणीनं. घरगुती टेन्शन तर भरपूर असतं, पण त्यातून पण थोडासा वेळ मी ह्याला देते. कारण का कुठली गोष्ट आता असा विषय झाला आहे, कुठली गोष्ट तुमच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करणं हे गरजेचं आहे. कारण का उद्या एक ही झालं ती झालं असं होते ना. मग कुठलीही गोष्ट यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करणं हे माझं कामच आहे आता. तर कारण का तुम्ही तर तुम्हाला पण समजत नाही ना की बाबा काय आहे आणि काय नाही. तुमच्याच घरात अडचणी असतात असं नाही बाबा, आमच्या सुद्धा घरात अडचणी असतात भरपूर. काही सगळं जे त्याच्या ह्यानं म्हणजे हे होत असतं. एकमेकांच्या घरात प्रत्येक घर संसार प्रपंच म्हणलं अडचणी प्रत्येकाच्या घरात येत असतात. तर असं चालू असतंय बघा. तर जाऊ द्या, विषय लांबला बोललं तेवढं कमीच असते, लांबतच जातो विषय. त्यामुळं जास्त काय विषय लांबवायचा नाही, आपल्याला स्टॉपच करायचा आहे. तर बघू नक्की सोनालीला मी व्हिडिओ काढून तुम्हाला सांगेनच. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण स्टुडिओमध्ये. तर माझी कटिंग चालू आहे बघा. हा काय दिसते का तुम्हाला, ब्लाऊज कटिंग चालू आहे. तर काम दिवसभर काल पाहुणे आली, पाहुण्यांच्या ह्याच्यातच गेलं. पाहुणे आल्यावर आपल्याला दुसरं काय काम करता येत नाही, त्यांच्यासोबत बसावं लागतं. चहा पाणी सगळं काय होऊन जातं. पण आपण काम करायचं आणि त्यांनी बसायचं म्हणलं ते असं नाही, बरोबर वाटत नाही ना. त्यामुळं दिवसभर काल पाहुण्यातच वेळ गेला. त्यामुळं ह्या कामाला मला वेळ मिळाला नाही. तर मग म्हणलं आज उद्या त्या भाभींचा ब्लाऊज द्यायचा, कसल्याही परिस्थितीत ब्लाऊज शिवून देणं गरजेचं आहे. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.